आजचा आपला जो विषय आहे तो आहे सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी. जर पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये आतमध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल, तुम्हाला यश मिळेल आणि जे हवंय ते तुम्ही आनंदात तुमचं जेवढं आयुष्य आहे ते आनंदाने जगा. त्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जीची खूप गरज आहे. तक करणं, तगमग करणं, उगाच रागवणं, संतापणं, एखाद्याविषयी वाईट बोलणं, याच्यामुळे काय होतं की निगेटिव्ह एनर्जी ही जास्त वेगाने आपल्यामध्ये येते आणि आपल्याला पूर्णपणे आपल्यावर काबू करून घेते आणि आपलं आयुष्य डळमळीत होऊन जातं. भांडणं वाढत जातात, करकर वाढत जाते, कर्ज होते, नाते संबंध दुरावले जातात. यासाठी काय आवश्यक आहे तर याच्यासाठी आवश्यक आहे की पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा ती जर तुमच्यात आली तर निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा आपोआप पळून जाते. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मुलगा होता, तो सारखा चिडायचा, सारखा रागवायचा, त्याला छोट्या छोट्या गोष्टीवर राग यायचा. तो राग आला की आदळआपट कर, हे कर, ते कर, वाया फाड, पुस्तकं फाड. घरचे खूप वैतागले, काय करावं म्हणून ते एका आमच्यासारख्या सायकोलॉजी स्पेशल असलेल्या व्यक्तीकडे गेली आणि म्हणाले असं असं होतंय. ते म्हणजे बाळा त्याला घेऊन या. त्या मुलाला घेऊन आल्यानंतर तो सायकोलॉजी स्पेशालिस्ट जो आहे, काउन्सिलर, समुपदेशक, तो त्या मुलाला म्हणाला की हे कर, तुला राग येतोय ना, हा तर असं कर, तुझ्या घराच्या बाहेर जे अंगण आहे तिथं भिंत आहे, तिथं एक मोठी लाकडाची फळी ठेव आणि राग आला की खाली खिळे ठेवायचे, हातोडा ठेवायचा. राग आला की तो खिळा त्या लाकडामध्ये मारायचा, तो फिट करायचा. तो म्हणे एवढं सोपं, मी करल. आणि मग सुरू झालं. दुसऱ्या दिवशी त्या मुलाला सकाळीच झालं त्याचं सुरू. राग आला की तो खिळा घ्यायचा, धाड 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 मारायचा. पहिल्या दिवशी त्याने 50 खिळे त्या लाकडामध्ये टाकले. 2 दिवस झाले 30-40 खिळे मारले. राग आला की खिळा ठोकायचा, राग आला की खिळा ठोकायचा. शेवटी ते लाकूड भरून गेलं. 1 महिना झाला. नंतर मग ते जे खिळे मारण्याचं प्रमाण आहे ते थोडं थोडं कमी होत गेलं. नंतर त्याने त्या भिंतीला खिळे मारायला लागले आणि 1.5 महिना झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याने आज 1.5 महिन्यानंतर त्याने फक्त दिवसभरात 2च खिळे मारले. कारण त्याला काय झालं, दिवसभरात 2च वेळा राग आला आणि त्यानंतरच्या पुढच्या दिवशी पूर्ण दिवस गेला पण त्याने एकही खिळा मारला नाही. कारण त्याला राग आता येणं बंद झालं होतं. मग ते मानस काउन्सिलर तिथं आले आणि म्हणाले, बाळ तुझे आता खिळे मारलेत का म्हणे, तू आता ते खिळे काढून घे. तो म्हणे का सर, नाही तू काढून घे म्हणे. आणि मग तो हळूहळू ते खिळे काढायला लागला. बघता सर्व खिळे त्याने काढून घेतले. आता सर म्हणाले आता काय दिसतंय तुला. काय नाही म्हणे, फळी दिसते आणि भिंत दिसते. तुला तू जे खिळे मारलेत ना म्हणे त्याचे बोगदे तुला दिसतात का रे म्हणे. तुम्ही हो, म्हणजे तू जो रागवायचा, संतापायचा, जी बडबड करायचा, जे भांडण करायचा, जे नको ते बोलायचा रागाच्या भरात, तू ते बोलून बसायचा आणि समोरच्या तुझ्या आई वडिलांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या त्यांच्या हृदयात ते तुझे शब्दाचे खिळे ठोकले जायचे. ते तू आज त्यांच्याशी कितीही गोड बोलला तरीही ते भोगते ते बुजणार नाही. म्हणजे तुमची जी वाणी, तुमचं जे शब्द आहे, तुमचा जो राग आहे, संताप आहे, याला म्हणतात निगेटिव्ह एनर्जी. तर चला आता आपण जे तुमच्या आयुष्यात तुम्ही जे खिळे मारून ठेवले आता ते काढलेले आहेत पण ते भोगते आता आपल्याला बुजवायचे आहे. ते कसे बुजवायचे तर ते बुजवायचे पॉझिटिव्ह एनर्जी. सो व्हॉट इज मीन बाय पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय, आई विल एक्सप्लेन यू. मी तुम्हाला काही सांगणार आहे, मैं आपको बता दूंगा और सिखाऊंगा इसका स्ट्रक्चर. ये आज पार्ट 1 होगा, दोपहर को पार्ट 2 होगा, इसके बाद पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5 और पार्ट 6, ऐसे 6 पार्ट करके आपको मैं पॉजिटिव एनर्जी यानी कि सकारात्मक ऊर्जा अपने भीतर कैसे लानी है मैं आपको सिखाऊंगा. ओके.